ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील 357 एकर जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं काढलेल्या निविदा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून काढल्या गेल्या असा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे। इतका मोठा प्रकल्प राबवला जात असेल तर त्याची कल्पना मुख्यमंत्री मंत्रिमंडळाला देणं आवश्यक होतं। तसं काहीही केलं गेलं नाही। असा मोठा प्रकल्प राबवायचा आणि भरपूर पैसे जमा करायचे असा डाव होता असा आरोपही नाईक यांनी यावेळी केला। लगेच टेंडर नोटीस काढली। किती घराची किती स्क्वेअर फूट? 300 स्क्वेअर फूट घर लोकांना। आणि इथे 1500 स्क्वेअर फुटाचं महसूल मंत्री महोदयांनी धोरण आणलेलं असताना 300 स्क्वेअर फुटाची या ठिकाणी ते पण कोणाकडे? बिल्डरकडे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की SRD2 मुंबईच्या बाहेर ती बाहेर झाली होती। आता तर कर केलेला आहे। कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात। तीव्र विरोध आहे आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा। काय बोलतो मी? पैसे कमवण्याचा कट आहे। आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी।